तर आपण लास्ट लेक्चर मध्ये म्हणजे आपण एक समजा व्हिडिओ बनवतोय आपण पूर्ण बेसिक मध्ये. तर ड्युरिंग लास्ट जे काही आपण एक दोन व्हिडिओ बनवले आहे त्या व्हिडिओ मध्ये आपण बेसिक लॅपलासचे फॉर्म्युले आणि बेसिक फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी असेल मल्टिप्लाय बाय टी रेज टू एन असेल इथपर्यंत आलेलो आहे. बरोबर आहे. वाटलं तर परत एकदा एक दोन मिनिटांमध्ये फॉर्म्युला एक अशी तोंडी सांगा फक्त मला. लॅपलास ऑफ 1 चा लॅपलास काय 1/s. लॅपलास ऑफ e रेज टू at काय 1/s minus a. लॅपलास ऑफ e रेज टू मायनस at 1/s plus a. लॅपलास ऑफ sin at काय मला सांग sin at चे लॅपलास a/s स्क्वेअर प्लस a स्क्वेअर. लॅपलास ऑफ cos at s/s स्क्वेअर प्लस a स्क्वेअर. इथपर्यंत घेतले की बेसिक फॉर्म्युले तुम्हाला आले पाहिजे तेवढे पाठ करा एवढी रिक्वेस्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय घेतलं मी तुम्हाला फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टीचे काही कॉन्सेप्ट घेतले. फर्स्ट शिफ्टिंग म्हणजे काय तर e रेज टू at सोडून जे काही फंक्शन येईल त्याचा ऍज इट इज लॅपलास काढणे आणि आलेल्या आन्सर मध्ये जर e रेज टू at असेल किंवा e रेज टू 3t असेल मल्टिप्लाय तर त्याच्या मायनस न म्हणजे s ला ते रिप्लेस करायची s मायनस 3 न. जर प्लस असेल तर मायनस आणि मायनस असेल तर प्लस. ही आहे तुमची फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी. याच्याबद्दलचं डिटेल मागचे एक दोन व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये दिलेला आहे. जे कोणी ॲब्सेंट असतील त्या ॲब्सेंट वाले विद्यार्थ्यांनी ते व्हिडिओ मधनं पण पाहू शकता. नसेल तर मी नंतर एका दिवशी अजून परत ते मॅक्झिमम बेसिक मागचे परत करून एक गोष्ट. आता दुसरं काय होतं याच्यामध्ये जर एखाद्या फंक्शनला t न मल्टिप्लाय केलं तर जर एखाद्या फंक्शनला t न मल्टिप्लाय केलं तर काय करायचं मला सांगा. त्या फंक्शनचा ऍज इट इज लॅपलास काढणे. काय करणे त्या फंक्शनचा ऍज इट इज लॅपलास काढणे आणि t म्हणजे काय तर त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह करणे. बा t चा पॉवर 2 असेल तर त्या फंक्शनचा 2 वेळा डेरिव्हेटिव्ह. t चा पॉवर 3 असेल तर त्या फंक्शनचा 3 वेळा डेरिव्हेटिव्ह. याच्याबद्दलचं डिटेल मी तुम्हाला मागचे जे लेक्चर घेतले आपण त्या लेक्चर मध्ये डिटेल सगळं शिकवलेलं आहे. बरोबर आहे. मग आजच्या लेक्चर मध्ये थोडंसं पुढे जायचं आपल्याला. आता पुढे जायचंय म्हणजे याचा अर्थ काय हे की त्याच t च्या फंक्शनला जर डिवाइड केलं म्हणजे एखाद्या फंक्शनला t न डिवाइड केलं तर नेमकं लॅपलास काढला जातो कसा. या प्रकारचे काही कॉन्सेप्ट्स किंवा या प्रकारचे काही प्रॉब्लेम्स आपल्याला आजच्या लेक्चर मध्ये कव्हर करायचे. त्याच्यानंतर cos st sin st वगैरे आहे ते काय बघायचे. त्याच्यानंतर 0 टू t आलं तर काय बघायचे आणि त्याच्यानंतर शेवटची प्रॉपर्टी 0 टू इन्फिनिटी. टोटल प्रॉपर्टी आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला कव्हर करायच्या आहे. ठीक आहे. प्रत्येकाचे दोन प्रॉब्लेम्स मी समजावून सांगतो. फक्त व्यवस्थितपणे लक्ष देऊन ऐकायचे सगळ्यांनी. ठीक आहे. चला फर्स्ट जो प्रॉपर्टी म्हणा किंवा फर्स्ट डायरेक्टली प्रॉब्लेम कव्हर करतोय मी तुमचा. तर तो प्रॉब्लेम काय आहे पहा. फाइंड द लॅपलास ऑफ समजा असा आहे sin 4t upon t. लक्ष द्या. फाइंड द लॅपलास ऑफ sin 4t upon t. आजपर्यंतचे मागचे व्हिडिओ पर्यंत मी तुमचे लेक्चर घेतले त्याच्यामध्ये कुठंच डिवाइडेड बाय t आलेलं नाही. फर्स्ट कंडिशन याच्यात डिवाइडेड बाय t आले. जर डिवाइडेड बाय t आला तर नेमकं करायचं काय. मल्टिप्लाय बाय t आला तर काय करतो आपण डेरिव्हेटिव्ह काढतो आणि मग डिवाइडेड बाय t आला तर काय करायचं बाळांनो इंटिग्रेशन करायचं आहे. मग ते इंटिग्रेशन कसं करायचं काय करायचं याच्याबद्दल तुम्हाला डिटेल आता शिकवणार आहे. थोडंसं लक्ष देऊन पाहायचंय. मला सांगा लॅपलास ऑफ sin 4t. sin at चा लॅपलास माहित आहे a/s स्क्वेअर प्लस a स्क्वेअर. म्हणजे याचा लॅपलास सांगा मला बाळांनो 4/s स्क्वेअर प्लस 4 चा स्क्वेअर. कुणाचा लॅपलास भेटला लॅपलास ऑफ sin 4t चा. चालेल. आता याच्यामध्ये सांगा काय डिवाइडेड बाय t आहे. डिवाइडेड बाय काय t आहे. तर आता याच्यामध्ये काय करायचं लॅपलास ऑफ sin 4t डिवाइडेड बाय t आला तर एक फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला काय सांगा मला इंटिग्रेशन ऑफ s टू इन्फिनिटी. कंपल्सरी लिमिट मध्ये चेंज होणार नाही. की आहे डेफिनेट इंटिग्रेशन याचे लिमिट ऑलवेज s टू इन्फिनिटीच राहील. कुठल्याच प्रॉब्लेम मध्ये बदलणार नाही. इंटिग्रेशन ऑफ s टू इन्फिनिटी आणि इंटिग्रेशन कुणाचं काढायचे 4/s स्क्वेअर प्लस 4 चा स्क्वेअर इनटू s.
ठीक आहे. तर आता हे काय तर ऍक्च्युली टी सोडून जे फंक्शन आहे त्याचा पूर्ण ऍज इट इज लॅपलास काढून घेणे आणि लॅपलास काढल्याच्या नंतर डिवायडेड बाय टी आहे याचा अर्थ काय तर डिवायडेड बाय टी चा अर्थ इंटिग्रेशन एस टू इन्फिनिटी. मग आता परत सांगतो लॅपलास मध्ये काय लागणार आहे तुम्हाला आता इंटिग्रेशन आणि इंटिग्रेशन तुम्हाला आलंच पाहिजे. याच्यासाठी एकच फॉर्म्युला लागणार आहे तोच फॉर्म्युला परमनंटली लक्षात ठेवा. ठीक आहे. फॉर्म्युला काय घेता इथे लिहितोय पहा काय फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ a अपॉन s स्क्वेअर प्लस a स्क्वेअर हा फॉर्म्युला ब्लू पेन लिहितोय तो a अपॉन s स्क्वेअर प्लस a स्क्वेअर असं जर आलं तर त्या इन्व्हर्स ऑफ s बाय a डायरेक्टली द्या. a अपॉन s स्क्वेअर प्लस a स्क्वेअर आलं तर दुसरा एक फॉर्म्युला आहे कुठला 1 अपॉन s स्क्वेअर प्लस a स्क्वेअर तर 1 बाय a tan इन्व्हर्स ऑफ s बाय a. पण इथे प्रत्येक ठिकाणी न्यूमरेटर मध्ये a येणारच आहे त्याच्यामुळे 1 बाय a चे टेन्शन नको आपल्याला. डायरेक्टली फॉर्म्युला काय tan इन्व्हर्स ऑफ s बाय a. चला हा फॉर्म्युला इथे पहा a म्हणजे किती आहे 4 आहे तो फॉर्म्युला वापरायचा आणि याचे इंटिग्रेशन मला सांगायचं. ठीक आहे. मग आता याचे इंटिग्रेशन काय मला सांगा आता 4 अपॉन s स्क्वेअर प्लस 4 चा स्क्वेअर म्हणजे काय भेटतं मला tan इन्व्हर्स ऑफ s बाय a लिमिट s टू इन्फिनिटी. ज्या मुलांनी पॉलिटेक्निक केलंय त्यांना हे डिप्लोमा झालेलं आहे ज्यांनी डिग्री केलंय त्यांना 11वी झालेलं आहे. अप्पर लिमिट लोअर लिमिट डेफिनाइट इंटिग्रेशन. ठीक आहे. हा फॉर्म्युला कोणाचा आहे इंटिग्रेशनचा. मग यानुसार tan इन्व्हर्स ऑफ s बाय a सॉरी a ची व्हॅल्यू किती या ठिकाणी 4. ठीक आहे. आता काय करायचंय अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. ठीक आहे. चला टाका अप्पर लिमिट टाकलं तर tan इन्व्हर्स ऑफ काय इन्फिनिटी आणि लोअर लिमिट टाकला तर tan इन्व्हर्स ऑफ s च्या ठिकाणी s च टाकायचं म्हणून s बाय 4. ओके. आता tan इन्व्हर्स ऑफ इन्फिनिटी आपल्याला पाठ आहे tan 90 ची व्हॅल्यू किती आहे इन्फिनिटी. मग tan इन्व्हर्स ऑफ इन्फिनिटी लिहितो तुम्ही बाळांनो पाय बाय 2 आणि मायनस इथे भेटलं तुम्हाला tan इन्व्हर्स ऑफ s बाय 4. आता परत मी आलो ट्रिगोनोमेट्री मध्ये. ट्रिगोनोमेट्रीचा फॉर्म्युला आहे परत ब्लू पेन फॉर्म्युला लिहितो पहा पाय बाय 2 मायनस tan इन्व्हर्स ऑफ थीटा इज इक्वल टू cot इन्व्हर्स ऑफ थीटा. हा फॉर्म्युला ट्रिगोनोमेट्री मधला. मग इथे काय बघा पाय बाय 2 मायनस tan इन्व्हर्स ऑफ s बाय 4 ला काय लिहिणार फायनल आन्सर cot इन्व्हर्स ऑफ थीटा म्हणजे काय s बाय 4. इज दिस युअर फायनल आन्सर. हे काय भेटलं तुम्हाला तुमचं फायनल आन्सर भेटलेलं आहे. इथपर्यंत काय अडचण आहे का सांगा मला एकदम सिंपल वेने जेवढं तुम्हाला समजेल त्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथपर्यंत कुणालाही काही अडचण नसावी असं याची करायला हरकत नाही. सेम एक प्रॉब्लेम मी तुमचा कोणता क्लिअर करणार आहे कॉसचा एक साइनचा एक. हे दोन प्रश्न झाले की तुम्हाला ह्याच्यातले व्हरायटी तुम्हाला आरामात समजून जाईल. म्हणजे जर इथे कॉस आलं तर इथे यस येत आहे मग इथे यस आलं तर त्याचं इंटिग्रेशन कसं करायचं त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे. ठीक आहे. परत एकदा लक्ष द्या काय याच्यामध्ये sin 4t अपॉन t काय केले बघा याच्यामध्ये sin 4t चा लॅपलास काढला काय फॉर्म्युला 4 अपॉन s स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. काही अडचण आहे नाही. पुढे डिवाइडेड बाय t आलं की काय म्हणलं तुम्हाला कंपल्सरी इंटिग्रेशन घ्यायचे त्याला लिमिट सुद्धा चेंज होणार नाही. इंटिग्रेशन s टू इन्फिनिटी 4 अपॉन s स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर इनटू s. याला आपण काय केलं फॉर्म्युला आपला इंटिग्रेशनचा मी लिहून घेतो तुम्हाला बेसिक जेवढं होईल त्या ठिकाणी a अपॉन s स्क्वेअर प्लस a स्क्वेअर इज इक्वल टू काय भेटलं मला tan इन्व्हर्स ऑफ s बाय a. मग या ठिकाणी a ची व्हॅल्यू किती आहे 4. मग याला घेतलं tan इन्व्हर्स ऑफ s बाय 4 पण हे डेफिनेट इंटिग्रेशन आहे लिमिट दिली तुला s टू इन्फिनिटी. म्हणजे आपल्याला माहिती आहे अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. ठीक आहे. मग अप्पर लिमिट टाकले tan इन्व्हर्स ऑफ इन्फिनिटी लोअर टाकले tan इन्व्हर्स ऑफ s बाय 4. मग tan इन्व्हर्स ऑफ इन्फिनिटी कोणाचं असतं बाळा पाय बाय 2. ही व्हॅल्यू फिक्स प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये कंपल्सरी येणार आहे. एकच गोष्ट लक्षात ठेवायची कंपल्सरी. इथे काय बदलणार आहे 4 च्या ऐवजी 6 इथे 6 पाय बाय 2 कंपल्सरी कुठेही जा येणारच आहे. cot इन्व्हर्स उत्तर मध्ये येणारच आहे. जर उद्या याच प्रश्नामध्ये तुम्हाला 6 दिलं 6 इथे फक्त शेवटी 6 ह्या पाय बाय 2 मध्ये बदल होणार नाही.
कॉट इनव्हर्स मध्ये बदल होणार नाही. उत्तर आहे येस बाय 6. आता तुम्हाला एक गोष्ट क्लिअर झाली असेल बाळांना. कुठली गोष्ट? जरी मी तुम्हाला डायरेक्टली दिलं sin of 8t upon t, तुम्ही डायरेक्ट थोडी सांगू शकता उत्तर cot inverse of yes by 8. या प्रकारे जर तुम्हाला लॅपलास समजला तर तुम्हाला ताणत राहणार नाही एमपी समज. कारण ज्या मुलांना एकदम आन्सर सेट क्लिअर झाले त्यांना काही अडचण आहे का? नाही. चलो सायन्स क्लिअर झाले सगळ्यांना, काही अडचण येतपर्यंत काही पाठीमागे इकडे मुलांना काही अडचण नाही. चलो आज नेक्स्ट आता आपण पाहायचं आपल्याला बाळांनो कॉस्ट. काय प्रश्न आहे पहा. इंटिग्रेशन ऑफ cos 60 upon t, सॉरी इंटिग्रेशन सॉरी काय ते लॅपलास ऑफ cos 60 upon t इंटिग्रेशन लॅपलास काढायचं तुम्हाला. ठीक आहे. मग लॅपलास ऑफ cos 60 upon t कसं करणार सांगा आता मला. सेम लॅपलास कोणाचं काढायचं अगोदर आपण cos 60 चा आणि मग डिवाइडेड बाय t म्हणजे काय करायचं इंटिग्रेशन. चालतंय. स्लोली धमाने करूया व्यवस्थितपणे. एकदा तुम्ही सोबत राहायचे. चला लॅपलास ऑफ cos 60 आधीच म्हणले cos s आलं की फॉर्म्युला काय बघा s अपॉन s स्क्वेअर प्लस 6 चा स्क्वेअर. क्लिअर. हा तुमचा फॉर्म्युला कुणाचा cos 60 चा लॅपलास. ठीक आहे. या पुढे लॅपलास ऑफ डिवाइडेड बाय t आहे cos 60 अपॉन t. मग मला सांगा डिवाइडेड बाय t आहे याचा अर्थ काय परत इंटिग्रेशन. मग इंटिग्रेशन ऑफ s टू इन्फिनिटी s अपॉन s स्क्वेअर प्लस 6 चा स्क्वेअर. इथपर्यंत काय अडचण नाही. आता एक गोष्ट परत महत्वाची कोणती तर या ठिकाणी जो आपण मागच्या प्रॉब्लेमला साइन साठी फॉर्म्युला वापरला इंटिग्रेशनचा तो फॉर्म्युला या ठिकाणी जमत नाही. का तर न्यूमरेटरला पण s आहे डिनॉमिनेटरला पण s आहे. मग वा इथे s नव्हतं इथे होते कॉन्स्टंट टर्म. बरोबर आहे. मग cos साठी इंटिग्रेशनचा थोडा दुसरा फॉर्म्युला असतो. कोणता फॉर्म्युला असतो? इंटिग्रेशन ऑफ f डॅश ऑफ x अपॉन f ऑफ x इज इक्वल काय फॉर्म्युला बाळा log ऑफ f ऑफ x प्लस c आहे घ्यायची गरज नाही. चला म्हणजे काय खालच्या फंक्शनचा जर वर डेरिव्हेटिव्ह असेल लक्ष द्या खाल कुठं इंटिग्रेशन मध्ये डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह जर न्यूमरेटर मध्ये असेल त्याचं डायरेक्टली इंटिग्रेशन घेतात log ऑफ f ऑफ x. खालच्याचा वर काय पाहिजे डेरिव्हेटिव्ह पाहिजे. आता एकदा आपण चेक करू. s स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह काय असतो बाळा 2s. वर आहे का नाही. वर 2 नाहीये s आहे आणि 6 चा डेरिव्हेटिव्ह 0. कोण नाही वरी मला सांगा 2 नाही. मग आपण थोडंसं ऍडजस्टमेंट करू शकतो ना. कुठली ऍडजस्टमेंट करायची मला सांगा आता. इंटिग्रेशन ऑफ s टू इन्फिनिटी 2 ना मल्टिप्लाय आणि 2 ना डिवाइड आणि इनटू काय बरं सांग s अपॉन s स्क्वेअर प्लस 6. इथपर्यंत काय अडचण. ही ऍडजस्टमेंट प्रत्येक गणितामध्ये कंपल्सरी करायची आणि लागणारे वरी कंपल्सरी टूच. मॅक्झिमम गणितामध्ये कोण लागणारे टूच मॅक्झिमम गणितामध्ये. काही थोडेफार प्रॉब्लेम मध्ये चेंजेस असतील ते तुम्हाला डिस्पॉट सांगितले जाते. ठीक आहे. चला आता आपल्याला फक्त वरचे टू लागणार आहेत. खालचे टूची आवश्यकता आहे नाही. मग ते आपण खालचे टू बाहेर घेऊया बाळांनो बाहेर घेऊ. चल सांग s टू इन्फिनिटी 2s अपॉन s स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर. काय अडचण आहे का सांगा आता मला. आता या नियमात बसलं का बघा. खालच्या फंक्शनचा वर डेरिव्हेटिव्ह आहे का आहे. चेक कर. s स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2s 6 चा डेरिव्हेटिव्ह 0 आपल्या नियमांमध्ये बसलं. मग 1/2 कॉन्स्टंट याचं इंटिग्रेशन भेटलं बाळा log f ऑफ x म्हणजे कोणाचा डिनॉमिनेटरचा 6 चा वर्ग 36 लिहून ठेवतो. लिमिट s टू इथपर्यंत काय अडचण आहे का सांगा आता मला. मग याचं उत्तर काढताना मी तुम्हाला मागे बोललो होतो 1/2 अप्पर लिमिट टाकले कंपल्सरी काय येणार आहे 0. अप्पर लिमिट टाकले काय येणार आहे 0 आणि मायनस लोअर लिमिट टाकलं डायरेक्ट s स्क्वेअर प्लस 36. कारण s ला s टाकायचं चेंज होणार आहे नाही. मग जो फायनल आन्सर भेटला बाळा मायनस. मायनस बाहेर लिहितो -1/2 log ऑफ s स्क्वेअर प्लस 36. काही नजर हे मायनस नको आहे. मायनस नको आहे तर हा पूर्ण ब्रॅकेट कुठे जातो डिवाइड मध्ये. कुठे जातो डिवाइड मध्ये. कुणाला जरी मायनस नको आहे तर काय होतं कुणाला म्हणजे समजा एक नियम आहे तो 1/2 इनटू log ऑफ s स्क्वेअर प्लस 36. क्लियर.
इथपर्यंत काय अडचण आहे सांगा तुम्हाला, हे सगळ्यांना व्यवस्थितपणे समजलं असेल. आता मागच्या आणि याच्यामध्ये फरक काय होता, हा फॉर्म्युला टोटली वेगळा आहे. उत्तर इथलं येते बाळांनो लॉग मध्ये, मग वरचं उत्तर लॉग मध्ये येत नव्हतं, कॉट इनव्हर्स मध्ये होतं. मॅक्झिमम प्रॉब्लेमची तुम्ही प्रॅक्टिस केला की तुम्हाला आरामात काय चेंजेस होईल आहे काय नाही हा आरामात लक्षात येऊन जाईल. बरोबर आहे. मग आता याच्यामध्ये अजून काय वाढू शकतं बाबा, फर्स्ट शिफ्टिंग वाढू शकते. फर्स्ट शिफ्टिंग वाढू शकते म्हणजे काय होऊ शकतं, तर cos 60 च्या बाजूला समजा e⁻³ आलं, म्हणजे काय म्हणलं समजा असं आलं लॅपलास ऑफ e⁻⁴ आणि इंटू cos 60 अपॉन t असं भेटलं तर आता मी पूर्ण सोडून देणार नाही, ते तुम्हाला सोडवता येईल आरामात. काय पाहिजे याच्यामध्ये फक्त तुम्ही विचार करायचा आहे. आपलं cos 60 चा लॅपलास s अपॉन s² प्लस 36 काही अडचण नाही. फर्स्ट शिफ्टिंग मध्ये e चा पॉवर किती बाळा 4. मग हे जे उत्तर आलंय त्या उत्तराला s-4 तर पूर्ण सॉल्व करशील आणि शेवटी डिवाइड बाय t आलंस त्याचं इंटिग्रेशन तू करणार आहेस. इथपर्यंत काय अडचण आहे का सांगा मला. हे सोडून मॅक्झिमम म्हणतो, मॅक्झिमम त्याच्यामध्ये तुम्हाला काही चेंजेस राहणार नाही. यालाच काय e⁻⁴ cos 60 डिवाइडेड बाय मायनर चेंजेस येणार आहे. आता हा एक प्रॉब्लेम चेक करून पाहू शकता तुम्ही. दुसरा एक प्रॉब्लेम आहे समजा e⁻²t इंटू sin 5t अपॉन t असा आहे. परत सांगा मला sin 5t चा लॅपलास 5 अपॉन s² प्लस 25 आणि e⁻²t साठी काय करायचे फर्स्ट शिफ्टिंग. मी परत सांगतोय की जे भविष्यात व्हिडिओ बघतील ते बी आणि इथे क्लास मधले ते बी. परत कुठली गोष्ट याबद्दल तुम्हाला डिटेल पाहायचं असेल तर मागच्या 2-3 व्हिडिओ मध्ये डिटेल हे वरच्या स्टेप्स कशा सोडवायचे ते मागच्या 2 व्हिडिओ मध्ये पाहिले तुम्ही पाहू शकता. जे कोणी उशिरा क्लास जॉईन झाले किंवा जे नंतर व्हिडिओ पाहणार त्या मुलांसाठी. बरोबर आहे का. ह्या डिटेल गोष्टी तुम्हाला भेटतील. आणि डिवाइडेड बाय टी याचा अर्थ काय मला फक्त इंटिग्रेशन. आता डोक्यामध्ये फिक्स करा, कुठली गोष्ट फिक्स करा, डिवाइडेड बाय टी आलं कंपल्सरी इंटिग्रेशन करायचे लिमिट s टू इन्फिनिटी आणि मल्टिप्लाय बाय टी आलं कंपल्सरी आणि त्याच्यात पण 2 नियम आहेत. कोणते नियम लागतात, एक 1/x चा डेरिव्हेटिव्ह आणि दुसरा एक लागतो u/v रूल. cos मध्ये असेल तर u/v रूल लागतो आणि sin मध्ये असेल तर 1/x चा स्क्वेअर 1/x चा डेरिव्हेटिव्ह मायनस 1/x चा स्क्वेअर. ह्याच्याबद्दल डिटेल आपण पाठीमागे सगळं शिकवलेलं आहे. चलो इथपर्यंत काय अडचण आहे का. माझ्या माहितीने हे बेसिक कॉन्सेप्ट्स तुम्हाला ऍज इट इज सफिशियंट आहेत. आता याच्याबद्दल डिटेल जर पाहिजे असेल जे कोणी लेट क्लासला जॉईन झालेले आहेत वर्गामध्ये याच्याबद्दल डिटेल प्रॉब्लेम म्हणजे मॅक्झिमम नंबर ऑफ व्हरायटी मी क्लासमध्ये घेतलेली आहे. याच्याबद्दल डिटेल तुम्ही व्हरायटी क्लिअर करू शकता. पण एकच सांगतो बाळा डिवाइडेड बाय टी चा उपयोग काय होतो हे जर तुला कळलं 100% प्रॉब्लेम तुझा संपला म्हणायला हरकत नाही. चलो इथपर्यंत काय अडचण आहे सांगा तुम्हाला. आज नेक्स्ट प्रॉब्लेम किंवा आता इथून पुढचं जे घेईल तुमचं तर या गोष्टीमध्ये आता डिवाइडेड बाय टी नाही, आता थोडंसं वेगळं घ्यायचं. थोडंसं वेगळं म्हणजे काय पुढे परत sin h आणि cos h चे काही कॉन्सेप्ट्स आहेत ते 2 प्रॉब्लेम आहेत फक्त त्याचे 2 प्रॉब्लेम आणि नंतर मग 0 to t वाले घ्यायचे. चलो इथपर्यंत काय अडचण आहे का सांगा तुम्हाला. इथपर्यंत सगळं समजलंय. ओके नेक्स्ट